नमस्कार. आपली वेट लॉस सिरीज चालू आहे. वेट लॉस कशासाठी? अनेक बायकांनी मला विचारलं की अहो आम्हाला काय सुष्मिता सेन किंवा ऐश्वर्या राय नाही व्हायचे, मग आम्हाला कशाला वेट लॉस? पण आपण जेव्हा स्वतः आरशामध्ये बघतो तेव्हा सुष्मिता सेन नव्हे, ऐश्वर्या राय नव्हे, पण आपणच सुंदर दिसावं, शरीर सुडौल असावं. हाडांवरती जर मांसपेशींचा भार जास्त वाढला आणि त्याच्याबरोबर फॅट म्हणजे मेदाचा भार जर जास्त वाढला तर आपलं काम नीट होत नाही. शरीर नुसतं दिसायला चांगलं रुष्टपुष्ट दिसतं पण काम होत नाही. म्हणून पौष्टिक आहार अतिशय महत्त्वाचा. आता रेसिपीमध्ये अजून एक रेसिपी. सगळ्या डाळी असतात, आपल्याला 5 डाळी आपल्याकडे असतात. असं म्हणतात की जी कडधान्य आहेत ती कधी कधी आपल्याला पचत नाहीत, गॅस होतात, कारण त्यांची जी सालं आहेत त्याच्यामध्ये पेप्सिन इन्हिबिटर्स असतात. पेप्सिन म्हणजे ते द्रव्य ज्याच्यामुळे आपल्याला कडधान्य पचतात. त्यामुळे ते पेप्सिन इन्हिबिट झालं, बाहेर येता आलं नाही तर कडधान्य पचत नाहीत. सुकर होण्यासाठी बघा आपण कडधान्यामध्ये लसूण घालतो, त्याचं तेच कारण आहे. म्हणून साली सकट कडधान्य घ्यायच्या ऐवजी आपण डाळी घेऊ शकतो. तुम्ही पाची डाळी घ्या किंवा आज मन आहे फक्त मूग आणि उडदाची डाळ घ्यायची तर तशी घ्या. आणि पहिल्या लेक्चरमध्ये मी डाएटमध्ये सांगितलंय 1 भाग धान्य आणि 4 भाग डाळी किंवा भाजी किंवा कोशिंबीर. त्यामुळे आपल्याला 4 भाग म्हणजे जर 1 वाटी भरून तुम्ही मुगाची डाळ आणि उडदाची डाळ ह्याचं मिक्सचर घेतलं तर 1च चमचा तांदूळ किंवा रवा किंवा नाचणी किंवा ज्वारीचं पीठ असं तुम्ही घालू शकता. पीठ घालणार असाल तर वाटतानाच घाला. अखंड धान्य घालणार असाल तर 1 वाटी मूग आणि उडदाची डाळ घेतली, भिजत घातली, त्याच्यात 1 चमचा आयदर अखंड ज्वारी, अखंड नाचणी असं घालू शकता, तांदूळ, ओट्स हे घालू शकता. रात्री जर वाटून ठेवलं तर ते सकाळी जरा आंबलेलं असतं, त्याच्यामध्ये बी कॉम्प्लेक्स जास्त असतं. ह्याच्यामध्ये करायच्या वेळी किसून दुधी घालू शकता, आलं मिरची घालू शकता किंवा फक्त लसूण घालू शकता किंवा लाल तिखट घालू शकता. कधी कधी मी ना लोणच्याचा सुखा मसाला पण घालते, त्यांनी सुद्धा फार छान स्वाद येतो बरं का मैत्रिणींनो. पालक आहे, मेथी आहे, मुळ्याची पानं, अख्खा मुळा, कोबी, जे पाहिजे ते तुम्ही त्याच्यात, गाजर काहीही घालू शकता. आणि मग करायच्या वेळी तवा तापवून त्याच्यावरती ह्याचे डोसे, पातळ डोसे सुद्धा होतात, उत्तप्पेसारखे जाडे पण होतात. तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही करू शकता. ते करून झाल्यानंतर जर अजून तुम्हाला वाटलं की ह्याच्यात प्रोटीन व्हावे तर त्याच्यात तुम्ही थोडंसं पनीर पण घालू शकता. नाही घातलं तरी चालेल. ह्याच्यातनं तुम्हाला चांगलं बी कॉम्प्लेक्स मिळेल आणि अत्यंत पौष्टिक असा नाश्ता होईल. ह्याच्याबरोबरच दुधामधनं किंवा पाण्यामधनं प्रोटीन पावडर मात्र घ्यायला विसरू नका. हे कसं करून बघा. केल्यानंतर त्याची चव कशी झाली ती आपल्या मैत्रिणींना चॅलेंज ग्रुपमध्ये सांगाच आणि मला पण कळवा की तुम्हाला ही चव कशी वाटली. नमस्कार.